नमस्कार, मी ॲडव्होकेट डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि करंट अफेअर्सच्या बाबतीमध्ये, चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने एमपीएससीनं प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे, त्या प्रश्नांच्या अनुषंगानं आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं काही काही बेसिक जे काही गोष्टी आहेत त्या करणं अत्यंत गरजेचं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण ठळक बातम्या जे आपलं सदर आहे ते परत एकदा चालू केलेलं आहे. या ठळक बातम्यांच्या अनुषंगानं आपण पर्टिक्युलरली डेली च्या बेसिसवर ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या करणार आहोत. थोडं एकदा कानावर जरी पडलं एखादी गोष्ट आणि मग नंतर परीक्षेच्या आधी आपण रिव्हिजन केलं तरी परीक्षेमध्ये क्लिक होऊ शकतं. मात्र फक्त शेवटच्या दिवसांमध्ये वाचतो आणि परीक्षेत ॲक्युरेटली बरोबर येईल असं होत नाही. आणि एरियाज पण बदललेले आहेत, डेप्थ पण वाढत चाललेली आहे. त्यासाठी आपल्याला आत्तापासून डेली करणं फार गरजेचं आहे. आणि या डेलीचा एक भाग म्हणजे आपला ठळक बातम्या हे सदर. आणि हे ठळक बातम्या सदर जे आहे, तुम्हाला मी जे सातत्यानं सांगतोय की हे आपण आपल्या करंट कॅप्सूल कोर्सच्या बाबतीमध्ये असेल किंवा आपलं करंट मंत्राचं जे पुस्तक असेल त्याला आपण अलाइन करत आहोत. हे आपलं करंट मंत्राचं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याच्यावर पण डेली पीडीएफ स्वरूपात आपण शेअर करत आहोत. याच्यावरचे प्रश्न पण आपण घेणार आहोत. काल परवा काही जणांनी फोन करून सांगितले की सर याच्यावर प्रश्न घ्या, तेही आपण घेऊया. इफ पॉसिबल आपण दर आठवड्याला ह्या 8 दिवसातलं जेवढं करंट अफेअर झालं त्याची एक प्रॉपर मायक्रो टेस्ट, मिनी टेस्ट म्हणा, त्या मिनी टेस्टच्या स्वरूपामध्ये क्वेश्चन आन्सर डिस्कशन पण आपण घेऊया. येस, तर आज फार जास्त काही महत्त्वाच्या नाही आहेत, मात्र याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा गोष्टी. आतापर्यंत लेटेस्ट ग्रुप सी मेन्स जर सोडली त्याच्या आधी आपल्याला आयोगानं एखादा डे असेल, त्याची थीम असेल, याच्यावर प्रश्न विचारला. आणि त्यात पण बऱ्याच वेळेला एखादा डे बरोबर आहे किंवा थीम चूक आहे, थीम बरोबर आहे किंवा डे असं काहीतरी कॉम्बिनेशन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला फक्त डे न लक्षात ठेवता त्याची थीम पण योग्य पद्धतीने लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा हा जो जागतिक युवा कौशल्य दिन 2026 जो आहे हा 15 जुलैला त्या ठिकाणी सेलिब्रेट केला जातो. 15 जुलैला. 12 जुलैला काय असतंय कमेंट करून कळवा खाली. 12 जुलै आपण घेतलं होतं त्या दिवशी, कमेंट करून नक्की कळवा 12 जुलैला कुठला डे आपण सेलिब्रेट करतो. येस, तर 15 जुलै याची संकल्पना जी आहे, संकल्पना आहे सामाजिक भविष्यासाठी कौशल्य. बघा, दोन गोष्टी लक्षात ठेवा. एक तर सामाजिक शब्द लक्षात ठेवा आणि कौशल्य लक्षात ठेवा. आणि थीमवर कन्फ्यूज करताना कायम ते काय करतात, एक तर 2500 थीम टाकणार, 2600 थीम टाकणार किंवा 2400 टाकणार. त्यामुळे आपल्या 2600 जी थीम आहे, दोन सामाजिक हा एक शब्द आहे आणि कौशल्य आहे. तर सामाजिक भविष्यासाठी कौशल्य. संयुक्त राष्ट्रांनी 18 डिसेंबर 2024 रोजी जागतिक युवा कौशल्य दिनाची सुरुवात केली होती. कधी? 18 डिसेंबर 2014ला त्यांनी अनाऊन्स केलं होतं की आपण जागतिक युवा कौशल्य दिन त्या ठिकाणी चालू करणार आहोत. हा 15 जुलै जो आहे तो दरवर्षी आपण काय सेलिब्रेट करतो, जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून सेलिब्रेट करतो. त्यानंतर आता एक मला वाटतं 3-4 दिवसापूर्वीच आपण बघितलं सौरव गांगुलीला हॉल ऑफ फेमच्या क्रिकेटच्या यादीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तेव्हा मला वाटतं कुठेतरी आपले 12 प्लेयर त्या ठिकाणी ठरले होते. आता 13वा प्लेयर जो आहे, 13वी प्लेयर जे आहे अंजुम चोप्रा, इंडियन क्रिकेट रिटायर्ड जे आहेत खेळाडू, तर त्यांची त्या ठिकाणी क्रिकेटच्या हॉल ऑफ फेम मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यांना त्या यादीमध्ये नियुक्त केलं. इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता हॉल ऑफ फेम मध्ये अंजुम चोप्रा जे आहेत माजी कर्णधार, तर ह्या पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तर तिसऱ्या आहेत. डायना एडुल्जी ह्या पहिल्या होत्या, त्यानंतर नीतू डेव्हिड ह्या दुसऱ्या, आणि त्यानंतर अंजुम चोप्रा ह्या तिसऱ्या फिमेल भारतीय क्रिकेटर आहेत ज्यांना हॉल ऑफ फेम मध्ये इन्क्लूड करण्यात आलेलं आहे. पुढचा नंबर कुणाचा लागू शकतो कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं, हॉल ऑफ फेम मध्ये कुठली महिला क्रिकेटर पुढे इन्क्लूड होऊ शकते? येस, तर इथे अंजुम सोबतच इंग्लंडचे माजी कर्णधार केविन पीटरसन जे आहेत यांना पण आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. मेल कॅटेगरीमध्ये यांना पण इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर इथं जर आपण बघितलं, आता जवळपास तिसऱ्या भारतीय महिला आणि एकूण 13व्या भारतीय क्रिकेटर ठरलेल्या आहेत. या सन्मानासह एकूण समाविष्ट व्यक्तींची संख्या आता 125. टोटल जर बघितलं आपण तर 125 आहे. त्यातले जवळपास इंडियाचे 13 आहेत. 13 मध्ये पण जर बघितलं आपण तर 3 फिमेल आपल्याला इंडियाच्या बाबतीमध्ये बघायला मिळतात. हे आकडे लक्षात ठेवा, इथं आयोग फिरवू शकतं. बरोबर. भारत सरकारने गव्हर्नमेंट 2014 मध्ये अंजुम चोप्रा यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल भारताचा 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे पद्मश्री त्या ठिकाणी दिलेला होता. कधी? 2014ला. 2014चा त्यांना पद्मश्री दिलेला आहे. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यावर एखादा जर प्रश्न विचारला तर याच्यामध्ये मल्टी स्टेटमेंट प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त त्या ठिकाणी आहे. मात्र सरळ सेवेत जर प्रश्न विचारला तर डायरेक्टली विचारतील की नुकतंच कुठल्या भारतीय क्रिकेटर महिलेला हॉल ऑफ फेम मध्ये इन्क्लूड करण्यात आलं, आणि तिथं हे 3 नावं दिले तर कन्फ्युज होऊ नका. डायना एडुल्जी, नीतू डेव्हिड आणि अंजुम चोप्रा. बरोबर आहे. अंजुम चोप्रा ह्या तिसऱ्या आहेत, ह्या पहिल्या 2 पण आहेत. नुकतंच जर म्हटलं आता तर आपल्याला अंजुम चोप्रा हे लक्षात ठेवावं लागेल.
पहिल्या जर म्हटलं तर डायना एडुल्जी हे नाव लक्षात ठेवा. यस. पुढे तमिळ लेखक आणि कादंबरीकार पुमनी पुलिथुराई मनिका वासगम यांचं काय झालंय, निधन झालंय. आता जर आपण गट क मध्ये बघितलं तर निधन या विषयावर जेव्हा जेव्हा महत्वाच्या व्यक्तींचं निधन होतं त्याच्यावर एखाद दुसरा प्रश्न आयोगानं विचारलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्याला आता हे लक्षात ठेवावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा थोडंसं वेगळ्या क्षेत्रातील कोणीतरी चर्चेमध्ये असतं, आयदर मृत्यूमध्ये म्हणा नियुक्तीमध्ये म्हणा, त्याच्यावर प्रश्न आयोग विचारतं. त्यामुळे प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपल्याला हा जो विषय आहे तो समजून घेणं फार गरजेचं आहे. ते कोण आहेत तर तमिळ लेखक आहेत, कादंबरीकार आहेत, पुमनी नावानं पुलिथुराई मनिक वासगम यांचं 79व्या वर्षी त्या ठिकाणी चेन्नई तामिळनाडू इथं निधन झालं. बघा, काजुगुमलाई 1895 आणि शिवकाशी 1899 जातीय संघर्षावर आधारित त्यांच्या अग्नादी या कादंबरीसाठी 2014 मध्ये त्यांना तमिळ भाषेच्या श्रेणीमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. साहित्य अकादमी मिळाला की ते व्यक्तिमत्व खूप महत्वाचं असतं साहित्य क्षेत्रामध्ये. साहित्य क्षेत्रातला व्यक्ती जेव्हा एखाद्याचं निधन होतं तेव्हा तो परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत महत्वाचा असतो. हे नाव लक्षात ठेवा. अग्नादी ही कादंबरी आहे त्यांची. तर ह्या दोन गोष्टी जातीय संघर्षावर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी ग्रामीण जीवन आणि उपेक्षित समाजांचे चित्रण करणाऱ्या अग्नादी, व्यक्काई आणि पिरागू या साहित्य कृती लिहिलेल्या आहेत. त्यांची व्यक्काई जी आहे कादंबरी ही वेत्रीमारम दिग्दर्शित असुरन 2019 या प्रशंसनीय चित्रपटात रूपांतरित झाली. म्हणजे त्यांच्या व्यक्काईवर आधारित एक पिक्चर आला होता, तो होता असुरन नावाचा पिक्चर त्यांच्या त्या कादंबरीवर आलेला होता. त्यांच्या सन्मानामध्ये विष्णुपुरम पुरस्कार 2011 मिळालेला आहे, गीतांजली साहित्य पुरस्कार 2012 आणि तमिळ राज्य चित्रपट पुरस्कार विशेष पारितोषिक 1996 त्यांना मिळालेला आहे. याच्या व्यतिरिक्त आपण जर बघितला तर आपल्याला साहित्य अकादमी पुरस्कार पण त्यांना मिळालेला बघायला मिळतो 2014चा. हे त्यांचे पुरस्कार आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे, कारण आयोग मल्टी स्टेटमेंटमध्ये जेव्हा प्रश्न विचारतं तेव्हा त्या व्यक्तीला मिळालेले पुरस्कार आवर्जून विचारतं. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात घ्या, गोष्टी नोट करून ठेवा. आणि हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या कमेंट ह्या पुढच्या व्हिडिओसाठी एक ऊर्जा, एक प्रेरणा देत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये अजून तुम्हाला जर वाटत असेल काही बदल करावे तर ते पण निश्चितपणे सुचवा. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड्स. जय हिंद, जय महाराष्ट्र.